तर नमस्कार कृषी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube ॲग्रोमाइंड चॅनलमध्ये. तर कृषी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे AEC 112 म्हणजे जो कम्युनिकेशन स्किलचा जो कोर्स आहे, त्या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आणि IMP क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता हे जे क्वेश्चन असणार आहेत, हे क्वेश्चन मोस्ट ऑफ दी क्वेश्चन पेपर मधले आणि मिड टर्म एक्झाम मधले आणि अनालिसिस करून काढलेले क्वेश्चन असणार आहेत. आता याचं सर्व स्टडी मटेरियल आपल्या टेलिग्राम ॲग्रोमाइंड चॅनलवर अपलोड केलेलं आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण बघूया सेक्शन ए मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे, तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला एक्सप्लेन इन डिटेल द कम्युनिकेशन प्रोसेस अलॉंग विथ इट्स एलिमेंट्स म्हणजे एलिमेंट्स आपल्याला कम्युनिकेशन प्रोसेस ही विचारली जाऊ शकते. नंतर क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आपल्याला डिफाइन कम्युनिकेशन अँड एक्सप्लेन इट्स सिग्निफिकन्स म्हणजे कम्युनिकेशनची डेफिनेशन आणि त्याचा सिग्निफिकन्स आपल्याला हा विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये आपल्याला स्टेट द डिफरन्सेस बिटवीन म्हणजे आपल्याला त्याच्यात वर्बल अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन, परत लिगस्टिक अँड नॉन लिगस्टिक कम्युनिकेशनचा डिफरन्स हा विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला व्हॉट आर द बॅरियर ऑफ कम्युनिकेशन अँड एक्सप्लेन द रिझन्स बिहाइंड कम्युनिकेशन गॅप म्हणजे कम्युनिकेशनचं बॅरियर आणि त्याचं आपल्याला कम्युनिकेशन गॅपचं रिझन्स हे विचारलं जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला ए बी मध्ये विचारलं जाऊ शकतो. त्यामध्ये ए मध्ये आपल्याला एनलिस्ट द बेसिक कम्युनिकेशन स्किल अँड एक्सप्लेन समराइज अँड स्टाईल ऑफ टेक्निकल कम्युनिकेशन्स हे विचारलं जाऊ शकतं. आता बी मध्ये आपल्याला व्हॉट आर द इनोव्हेटिव्ह मेथड ऑफ एनहान्स वोकॅब्युलरी म्हणजे इनोव्हेटिव्ह मेथड आणि एनहान्स वोकॅब्युलरी हे विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला राईट इन ब्रीफ अबाउट सब्जेक्टिव्ह, पोसेसिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे सब्जेक्टिव्ह, पोसेसिव्ह आणि ऑब्जेक्टिव्हचे आपल्याला केसेस हे ब्रीफ मध्ये विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला व्हॉट आर द प्रिसाइज रायटिंग, गिव्ह गाईडलाईन फॉर प्रिसाइज रायटिंग किंवा गिव्ह गुड गाईडलाईन फॉर किंवा गुड टिप फॉर प्रिसाइज रायटिंग पण विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला एनलिस्ट द टाइप ऑफ कम्युनिकेशन अँड एक्सप्लेन एनीवन म्हणजे कम्युनिकेशनचं टाइप आणि त्याच्यातलं एक्सप्लेनला एनीवन हे विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला एक्सप्लेन इन स्ट्रॅटर्जीज टू ओव्हरकम फेअर्स म्हणजे ओव्हरकम फेअर्सचे आपल्याला स्ट्रॅटर्जीज विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला एक्सप्लेन अबाउट करेक्ट युजेस ऑफ नॉन्स, प्रोनाउन्स अँड अँटेसेडंट्स हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर हे झालं आपल्याला सेक्शन ए मध्ये. आता सेक्शन बी आणि सी मध्ये आपण बघूया. तर सेक्शन बी आणि सी मध्ये आपल्याला पहिल्यांदा तर शॉर्ट नोट मध्ये मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन, नंतर आपल्याला क्युरिक्युलम विटाई, नंतर आपल्याला सेल्फ इस्टीम, नंतर आपल्याला ऍक्टिव्ह लिसनिंग, नंतर आपल्याला ऍब्स्ट्रॅक्टिंग पण विचारलं जाऊ शकतं. आता डेफिनेशन मध्ये आपण बघूया. तर डेफिनेशन मध्ये आपल्याला लिसनिंग, वर्बल कम्युनिकेशन, नॉन वर्बल कम्युनिकेशन, परत इथं फ्रेयर्स, नंतर ऍडजेक्टिव्ह, नंतर ऍडवर्ब, नंतर इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन पण हे विचारलं जाऊ शकतं. आता डू एज डायरेक्टेड आणि फिल इन द ब्लँक्स तुम्ही ते बघून घ्या. तर कृषी मित्रांनो, कम्युनिकेशन स्किल्स हा कन्सेप्च्युअल कोर्स आहे. तुम्हाला इथं प्रॉपर वर्ड्स आणि कन्सेप्ट प्रॉपर हा राईट करावा लागतो. तुम्ही याच्यात काही लिहून चालत नाही. तर याचं सर्व स्टडी मटेरियल तर आपल्या टेलिग्राम ॲग्रोमाइंड चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेलंच आहे. तुम्ही तिथून बघून घ्या आणि या सब्जेक्टचा स्टडी करा. तर तुम्हाला AEC 112 या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या या YouTube ॲग्रोमाइंड चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.